अस्तित्व हे परमात्म्याच्या अस्तित्वाशी लीन व्हावं, त्यासाठी ही एक स्टेप आहे असं आपण म्हणू शकतो. तर कुठलीही गोष्ट ही अशी अचानक होत नसते. प्रत्येक गोष्टीला सुरुवात व्हायला, गोष्टीची सफलता व्हायला आणि गोष्टीची सार्थकता व्हायला काहीतरी प्लॅन असतो, तो आपल्याला लक्षात येत नाही. आणि हे सगळं जेव्हा आपल्या आयुष्यात येतं ते का आलेलं आहे, त्याचा उद्देश काय आणि त्याच्यातून आपल्याला काय साध्य करायचं आहे, अशी सगळी लिंक थोडक्यात मी आपल्यासमोर मांडतो. तर अशी सुरुवात म्हटली जाते की सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, घोंसलों से उडान होती है. उर्दूमध्ये एक शेर आहे, त्याची शेवटची लाईन अशी आहे, फक्त पंख असले म्हणून कुणीही गरुड होत नाही. तुमच्या मनात ती प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. जर इच्छाशक्ती असेल तरच आपण ती गोष्ट साध्य करू शकतो. ओव्हरऑल केंद्राचं जर आपण कार्य बघितलं, केंद्राचे जे स्थापनेचा उद्देश बघितला आणि त्याच्या उद्देशाचं जे सार बघितलं, तर ते सार थोडक्यात या प्रार्थनेतून हेच सांगितलं आहे की तुम्ही करा वयम सुपुत्रा अमृतस्य नूनम. हे कशासाठी सांगितलंय की आम्ही कुणी सर्वसामान्य नागरिक नाही आहोत. आम्ही जरी असलो तरी आम्ही त्याची देण आहोत. आम्ही अमृताचे पुत्र आहोत. आमच्यामध्ये ती अमर्याद ताकद, ती अमर्याद शक्ती आहे. हा पहिल्यांदा आपण आत्मविश्वास जागवला तर ते कार्य असाध्य जरी वाटलं तरी ते साध्य होऊ शकतं आणि ते सिद्ध करण्यासाठी आपल्यामध्ये ती शक्ती आहे हे सांगायचं काम आपल्या प्रार्थनेतून, आपल्या केंद्राच्या कार्यातून केलं गेलेलं आहे. आणि ही करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय हवं असतं, तर ती जिद्द हवी असते, इच्छाशक्ती हवी असते आणि मोस्ट इम्पॉर्टंटली हिंमत हवी असते. जर जिद्द, इच्छाशक्ती आणि हिंमत या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं तर ही प्रार्थना आपण आपल्या आयुष्यात जगू शकतो. हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि हे जेव्हा आपल्याला इथं शिकवलं जातं तेव्हा आपण सतत विचार केला पाहिजे. जसं जनावर खाद्य दिलं की ते खाऊन घेतं आणि नंतर रवंथ करत असतो, त्या पद्धतीत आपण जे विचार ऐकतो ते सतत आपल्या डोक्यात सतत फिरले पाहिजे की या विचारांचा माझ्या आयुष्यात आणि समाजाच्या भल्यासाठी आपण कसा उपयोग करू शकतो. सतत केंद्राने हेच सांगितलंय की स्वतःचं भलं तर सगळेच करतात, विश्वाचं भलं आपल्याला करायचं आहे. ते कसं, तर ते या प्रार्थनेच्या माध्यमातून. ते थोडक्यात आपण इथं बघूया. दोन गोष्टी असतात या जगामध्ये, एक पशु आणि दुसरा माणूस. तर पशु आणि माणूस यांच्यामध्ये भिन्नता काय आहे? पशु आहार, निद्रा, भय आणि मैथून या चारच गोष्टी पशु आपल्या पूर्ण आयुष्यभर करत असतात. खायला मिळेल, खायला जसं जे जेव्हा जिथं कुठं मिळेल ते खाऊन घ्यायचं, आहार करायचा, उरलेल्या वेळात झोपायचं. आहार, निद्रा, भय, प्रत्येक गोष्टीची भीती, त्यामुळे ते काहीच करू शकत नाही. आणि दुसरं मैथून, म्हणजे आपल्यासारखी पुढची पिढी तयार करणे. मग हेच काम आपलं आहे का? त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? तो फरक आहे तो जर आपण सूक्ष्म दृष्टीने बघितला तर या प्रार्थनेतूनच दिसतो. तर तो फरक कुठला दाखवलाय? कर्तव्य. सगळ्यात महत्वाचं आहे ते पशु आणि माणसामध्ये जो फरक आहे तो कर्तव्याचा. दुसरा फरक आहे कर्तव्यातून सद्गतीकडे जाण्याचा. तिसरा फरक आहे सद्गती, सार्थकता मिळवण्याचा आणि सफलता मिळवण्याचा. हे जे चार मुद्दे आहेत हे पशु कधीच विचार करत नाहीत. माणसाला तो विचार करणं क्रमप्राप्त आहे आणि तो जर आपण विचार नाही केला तर आपलं जीवन आणि आपला मृत्यू पशुपेक्षा भिन्न नाही. हेच कार्य, हेच सतत प्रार्थनेच्या माध्यमातून, केंद्राच्या कार्याच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जातं की तुमचं जीवन आहे ते सफल कसं होईल हे आपण सर्वच बघतो, पण सफल होण्याबरोबर ते जीवन सार्थक कसं होईल हे बघा. जीवनाला जो अर्थ आहे तो अर्थ तुम्हाला मिळतोय का नाही, तो कशा पद्धतीने मिळवायचा ह्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित पाहिजे आणि याच्यातूनच आपल्याला आपलं कार्य करायचं आहे. मग हे जर सगळं आपल्याला साध्य करायचंय, कर्तव्य आपलं काय माहीत घ्यायचंय, आपल्याला सद्गती कशी मिळवायची, सार्थकता आपल्या जीवनाची कशी करायची आणि सफलता कशी मिळवायची, हे जर आपल्याला जर जाणीव करून घ्यायची असेल तर त्यासाठी काय महत्वाचं आहे, तर ध्येय महत्वाचं आहे. जर आपल्याला ध्येय माहीत नसेल तर आपण आपलं जीवन सार्थक करू शकत नाही. ध्येय महत्वाचं आहे, ध्येय कळलं, वाट महत्वाची आहे आणि मार्गदर्शक महत्वाचा आहे. एखाद्या गावाला जायचंय म्हणून आपण जर बस स्टँडवर गेलो आणि जर कंडक्टरला आपण विचारलं की मला तिकीट द्या, सगळ्यात पहिला प्रश्न तो विचारेल कुठं जायचंय. कुठं जायचं माहीत नसेल तर कुठलं तिकीट घेणार तुम्ही? कुठं जायचंय अतिशय महत्वाचं, माहिती पाहिजे, वेळ माहिती पाहिजे, रस्ता माहिती पाहिजे, तरच आपण आपल्या जीवनात आपल्या प्रार्थनेतून जे ध्येय सांगितलंय, प्रार्थनेतून जी सफलतेचे मार्ग सांगितलेत, सार्थकतेचे मार्ग सांगितले, ते आपण निश्चितपणे अचीव करू शकतो, निश्चितपणे ते साध्य करू शकतो. फिरून आपण म्हणतो व्यक्ती का समष्टी, दोन पैकी आपण नक्की कशामध्ये जायचंय.
तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या स्वत्वाची जाणीव झाली पाहिजे, स्वतःची जाणीव झाली पाहिजे. मी कोण आहे, माझ्यामध्ये सगळ्यात धन म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत आणि माझ्यामध्ये निगेटिव्ह ऋण ह्या गोष्टी काय आहेत. त्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा मी माझ्या कार्यासाठी, माझ्या उन्नतीसाठी आणि माझ्या सफलतेसाठी कसा वापर करू शकतो, ह्या गोष्टी आत्मचिंतनाने, ध्यानधारणेने होतात. ध्यान म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही की हिमालयात जाऊन संसार सोडून पूर्ण 50-60 वर्ष तिथे बसून साध्य करण्यासारखी. तुकारामांचं जर आयुष्य आपण वाचलं तर त्याच्यातून आपल्याला जाणीव होते की संसारात राहून सुद्धा अलिप्त राहता येतं. श्रीकृष्णाचं जरी आपण उदाहरण बघितलं तरी ते उदाहरण अतिशय सुंदर पद्धतीने महाभारतामध्ये मांडले की संसारात राहून अलिप्त कसं राहायचं. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या, जाणीवपूर्वक, अभ्यासपूर्वक आत्मसात केल्या, तर प्रार्थनेचं महत्त्व आणि प्रार्थनेतून आपल्याला काय सांगितलं आहे, आपल्याकडून काय अपेक्षा केली आहे आणि केंद्राच्या माध्यमातून आपण ती अपेक्षा कशी पूर्ण करू शकतो याची जाणीव होते. कुठलीही गोष्ट आपल्याला जसं रेडी टू ईट फूड असतं बाहेर, तशी रेडीमेड कुठलीही गोष्ट आपल्याला मिळत नाही, तर आपल्याला ती स्वसाध्य, कष्टसाध्य करावी लागते. ती कशी, हे प्रत्येकानं आत्मचिंतन करून मिळवण्याची गोष्ट आहे. पुढची गोष्ट आहे, आता आपण ध्येयापर्यंत आलो, मला काय करायचं हे लक्षात आलं, प्रार्थनेतून आपल्याला मार्गदर्शन मिळालं, प्रार्थनेतून रस्ता मिळाला. तरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पाया. पाया कुठून आपल्याला तयार करायचा. जर आपल्याला उंच इमारत बांधायची असेल तर तेवढाच खोल पायाही खणावा लागतो. तो पाया खणण्याचं काम आपल्याला केंद्राच्या संपर्कात आल्यानंतर, केंद्राचं कार्य जाणून घेतल्यानंतर त्या पायाचं कार्य आपल्याला कळतं की माझ्या जीवनामध्ये मी माझा पाया कसा भक्कम बनवू शकतो. तो पाया बनवला तर अधिष्ठान हवं. अधिष्ठान म्हणजे काय, तर एक डायरेक्शन. जसं आपल्यासमोर ओमचं अधिष्ठान आहे तसंच आपल्यासमोर प्रार्थनेचं अधिष्ठान आहे. ही प्रार्थना आपल्याला सतत आपल्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करते, परावृत्त करत नाही. तर ही प्रार्थना आणि हा ओम यांचं अधिष्ठान जर आपण डोळ्यासमोर ठेवलं तर त्याच्या माध्यमातून आपण या गोष्टी अचीव करू शकतो. कदाचित हे वाजपेयीजींचं काव्य आहे, त्याच्यात त्यांनी म्हणले की दिव्य ध्येय की ओर तपस्वी जीवनभर अविचल चलत आहे. अतिशय सुंदर आपल्या केंद्राच्या प्रार्थना पुस्तकामध्ये सुद्धा हे आहे. तर हेच आपण आपल्या जीवनाचं सार म्हणून बघू शकतो की एकदा आपण ध्येय साध्य केलं, एकदा आपल्याला मार्ग कळला, आपल्याला मार्गदर्शन मिळत राहिलं, तर आपण ते ध्येय सतत 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 चालत राहून ते साध्य केलं पाहिजे. जीवनभर अविचल, कधीही थांबायचं नाही. अडथळे येतील, आकर्षण येतील, प्रलोभन येतील, ते ध्येय आपल्या मजबूत पायाच्या जोरावर आपल्याला ते मार्गक्रमण करत करत साध्य करायचंय, जेणेकरून आपलं जीवन सफल, सुफल आणि संपूर्ण होईल. तर ती कशी असते, ते सफलता, सुफलता आणि संपूर्णता कशी असते, ती येते ती इनर स्ट्रेंथमुळे. तुमच्या आपल्या आत जे फिलिंग आहे, आपल्या आत जी पॉवर आहे, आपल्या आत जी शक्ती आहे, त्या शक्तीच्या जोरावर आपण ही सफलता, सुफलता आणि संपूर्णता मिळवू शकतो. आणि ह्याचंच सार परत परत आपल्या केंद्राच्या प्रार्थनेतून दिलाय. प्रत्येक ओळ जर आपण वेगवेगळ्या अर्थाने, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली तर फिरून फिरून केंद्र प्रार्थनेमध्ये हेच सांगितलं जातं की काहीतरी कर, काहीतरी कर आणि तू करू शकतोस. हा विश्वास आपल्यामध्ये आपण स्वतः निर्माण करायचा आहे आणि समाजासाठी आपण काही देणं लागतो, ते आपल्याला समाजाला देऊनच जायचं आहे. एकनाथजींनी जेव्हा विवेकानंद केंद्र एकनाथजींनी जेव्हा स्वामींचं स्मरणस्थळ स्थापन केलं कन्याकुमारीच्या शिलेवर, तेव्हा ते कार्य त्यांचं त्या अर्थाने पूर्ण झालं होतं. पण एकनाथजी तिथे थांबले नाही. ते म्हणाले की हे दगड मातीचं केंद्र झालं, पण मला जिवंत केंद्र उभं करायचंय. त्यासाठी त्यांनी विवेकानंद केंद्राची स्थापना केली. शेवटी उद्देश काय होता की माणसातून देव निर्माण करून भारत देशाचं भलं करणं. ते कसं करायचंय त्याच्या दृष्टीनं ही केंद्र प्रार्थना अतिशय महत्त्वाची असते. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला काय हवंय, आपल्याला बळ हवंय. आपण प्रार्थना केली आहे, प्रभो देही देहे बलम धैर्य म्हणता. हे कशासाठी सांगितलेलं आहे, हे सगळं मला हवंय, मला कळलं मला काय करायचंय, पण त्यासाठी तू मला काय दे. माझा जो प्रभू आहे, आपण देव मानू न मानू तो प्रश्न नाहीये, पण आपल्या मनात ज्याच्यावर विश्वास आहे, स्वामीजींवर आपला विश्वास आहे, आपल्या एकनाथजींवर विश्वास आहे, आपण त्यांच्याकडे काय मागणार आहोत, तर प्रभो देही देहे बलम धैर्य म्हणता. हे देवा किंवा हे स्वामीजी, हे एकनाथजी, मला काय द्या, मला बळ द्या, धैर्य द्या.
ह्या दोन गोष्टी कशासाठी हव्या आहेत, बळ कशासाठी हवंय, तर जो अंधकार आहे तो आपल्या ताकदीनं आपल्याला दूर करायचा आहे. धैर्य कशासाठी हवंय, आलेल्या संकटांना तोंड देऊन त्याच्यावर मात करण्यासाठी. स्वामीजी जेव्हा बनारसला गेले होते तेव्हा माकडांचा का कुत्र्यांचाच एक समूह त्यांच्यावर धावून आला. स्वामीजी उलटे पळत सुटले तेव्हा तिथल्या एका साधूने त्यांना अडवलं आणि म्हणाले, पळू नकोस, फिर मागं आणि संकटाशी सामना कर. माकडांची टोळी त्यांच्यावर अटॅक करण्यासाठी आलेली होती. तेव्हा स्वामीजी खंबीरपणे उभे राहिले आणि जेव्हा त्यांनी प्रतिहल्ला केला त्या टोळीवर तेव्हा ती माकडं सगळी पळून गेली. एका पुस्तकात हा उल्लेख आहे. त्याच्यातून त्यांना काय शिकायला मिळालं की संकट आपल्यावर जरी टोळीनं चालून आली तरी न डगमगता स्वतःचा पाया मजबूत करून जर तुम्ही उभे राहिलात तर त्या संकटांना परतवण्याची ताकद ही तुमच्यात असतेच. फक्त त्या ताकदीची जाणीव व्हायला पाहिजे. ते बळ, ती निष्ठा आणि ती ताकद, ती भक्ती जर आपल्यात असेल तर आलेल्या कुठल्याही संकटाशी आपण सामना करू शकतो. आणि हेच आपल्याला केंद्राच्या कार्यातून समजतं. जर आपण केंद्राचं कार्य वाचलं की अतिशय दुर्गम भागात लोक वर्षानुवर्ष कार्य करतात. ते कसे कार्य करतात, त्यांना काही सिद्धी प्राप्त झाली आहे का, त्यांना काही वेगळं बळ प्राप्त झालंय का, तर असं काहीही नसून त्यांनी अंतरात्म्याची हाक ऐकली, स्वतःमध्ये आतलं असणारं बळ जागृत केलं आणि त्या जागृत झालेल्या ताकदीच्या जोरावर त्यांनी अशक्यातून शक्य साध्य केलं, जे आपणही करू शकतो. सर्वसामान्य माणूसच असामान्य गोष्टी करतात, त्यासाठी स्वतः असामान्य असणं गरजेचं नसतं. ही जाणीव आपल्याला प्रार्थनेच्या माध्यमातून होते आणि प्रार्थनेच्या अर्थाचा बोध घेतल्याने होते. पुढे ते म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या, मला बळ हवंय, मला माझं ध्येय हे साध्य करायचंय, मला ह्या मार्गाने जायचं आहे, मला मार्गदर्शक म्हणून तू आहेस. पण ह्या सगळ्या गोष्टींचा मूळ गाभा काय आहे, तो विश्वास. विश्वास जर नसेल तर जगातली कुठलीही गोष्ट साध्य होत नाही. कुणाला हे उदाहरण दिल्यानंतर आपल्याला वाईट वाटेल, जर वाईट वाटलं तर मी माफी मागतो. पण आपण आपल्या आपण जन्मतो, आपण आई वडिलांना पाहिलेलं नसतं, पण आई सांगते हे तुझे बाबा, बाबा सांगतात ही तुझी आई. आपण पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवतो. पूर्ण विश्वासाने आपण आपला मार्ग साध्य करतो. आपल्याला माहित नाही आपण कुठले आहोत. आपला पूर्ण विश्वास आणि आपली पूर्ण शरणागती आपल्याला मोठं होण्यासाठी प्रवृत्त करत असते. तसा स्वामीजींवर पूर्ण विश्वास, त्यांच्या शब्दावर पूर्ण विश्वास आणि त्यांच्या समोर दिलेली ही शरणागती आपल्याला एक नवं बळ, नवी ऊर्जा, नवी साधनं देते आणि त्या साधनाच्या माध्यमातून, त्या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण या गोष्टी नक्कीच साध्य करू शकतो. आणि शेवट काय असतो, आपण म्हणतो की माझं बरं व्हायलाच पाहिजे. मी जेव्हा 2001-2 साली कन्याकुमारीला गेलो तेव्हा अरुणाचलला जायचा आधी माझ्या डोक्यात हेच आलं होतं की आता इंजिनियर तर झालो आहे तर आपल्याला काय करायचंय, चांगल्या पगाराची नोकरी, मग नंतर लग्न, मग संसार, म्हणजे परत आहार, निद्रा, भय आणि मैथून याच चक्रामध्ये अडकणार होतो. पण तिथं गेल्यानंतर मला हे लक्षात आलं की तुझं भलं तर होईलच. तू काहीही केलं नाही तरी तुझं भलं होईल. तुला नोकरी मिळेलच, तू काम केलं तर तुला पगार मिळेलच. असा करत करत तू मोठा होशील आणि भरून जाशील. पण मग समाजाचं काय, तू ह्या समाजात आलेला आहेस, तुला काहीतरी समाजाचं देणं लागतं. ते तू कशा पद्धतीने देणार आहेस, फक्त टॅक्स भरून नाही तर आपल्याला समाजाची सेवा केली पाहिजे. आणि ती सेवा कधी करायची आहे, जेव्हा तुझ्या स्वतःच्या अंगात बळ आहे तेव्हाच ती सेवा केली तरच त्याचं पुण्य तुला मिळेल. ते पुण्य म्हणजे काय, तर ते पुण्य म्हणजे ती सद्गती. ते पुण्य म्हणजे काय, तर ते पुण्य म्हणजे थोरा मोठ्यांचा सहवास. ते पुण्य म्हणजे काय, तर थोड्या मोठ्यांच्या विचार ऐकण्याची संधी. हे सगळ्यात महत्त्वाचं पुण्य आहे. ही सगळ्यात महत्त्वाची सद्गती आहे. ती आपल्याला मिळेल कशी, तर त्यासाठी आपल्याला विचार करावा लागेल की माझं भलं होणारच आहे, मी करणार आहे. माझ्याबरोबर माझ्या कुटुंबाचं भलं मी करणारच आहे, होणार आहे. कुटुंबाबरोबर मी ज्या समाजात वाढलो, ज्या समाजात जन्मलो, जिथे शिकलो, जिथे लहानाचा मोठा झालो, त्या समाजाचं भलं ते कसं करायचं, तर ते या प्रार्थनेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ शकतो आणि मग ते करू शकतो. आणि समाजाचं भलं झालं तर आपल्या देशाचं, आपल्या मातृभूमीचं, आपल्या पितृभूमीचं आणि आपल्या कर्मभूमीचं भलं नक्कीच होईल. कारण मातृभूमी ही एक व्यक्ती नाही, मातृभूमी हे व्यक्तींचा असा समूह आहे की ज्या राष्ट्रप्रेमाने आणि राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेले आहेत. जर त्यांनी विचार केला की माझ्याबरोबर माझ्या समाजाचं आणि माझ्या पूर्ण परिसराचं भलं व्हायला हवं, तर आपोआप आपल्या देशाचंही भलं नक्कीच होतं. आणि म्हणून आपण सतत ही प्रार्थना म्हणत असतो, माझं सुखी हो, मला सुखी कर, असं नाही, तर आपली प्रार्थना ही आहे विश्वव्यापी, सर्वे भवन्तु सुखिनः. हे कशासाठी म्हणलंय,
मग माझ्या शत्रूचं सुद्धा भलं व्हावं का? आता आपण जर भारताचा फक्त विचार केला तर पाकिस्तान आपण म्हणतो की आमचा शत्रू आहे का? तर आपल्यावर सतत हल्ले करत असतो. चीन म्हणतो आपण आपला शत्रू आहे, तर तरी पण आपण म्हणतो का पाकिस्तान आणि चीन सोडून सर्वे भवन्तु सुखिनः असं कधीच म्हणत नाही. आपण म्हणतो विश्वातला सर्व मानव, सर्व दुवा हा एक आहे. वयम सुपुत्र अमृतस्य नूनम, सगळ्यांचं भलं व्हावं. आपण आपल्या बाजूने कधीच कोणाचा वाईट विचार करत नाही. हीच आपली संस्कृती या प्रार्थनेतून सतत दिसते की सर्वांचं कल्याण होवो आणि ते कल्याण होण्यासाठी जी ताकद आवश्यक आहे, जी ऊर्जा आवश्यक आहे ती आपल्याला मिळो. हीच प्रार्थना आपण सतत करत असतो. मगाशी जे मी गाणं आपल्याला सांगितलं त्या गाण्यामध्ये पुढची ओळ त्यांनी दिलेली की सफल विफल और आशा निराशा इनकी ओर कहाँ जिज्ञासा. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या जीवनामध्ये मार्गक्रमण करता त्याच्यात तुम्हाला सफलता मिळेल, कधी कधी विफलता मिळेल, कधी तुमच्या आशा जागृत होतील, कधी त्या आशा पल्लवित झालेल्या उन्हाळ्यात जसे कोळी पानं जळून जातात उन्हाच्या तीव्रतेमुळे, तशा तुमच्या आशा पूर्णपणे झडून जातील. तरी सुद्धा निराश न होता, हताश न होता, उदास न होता जो तो मार्ग सतत चालत राहतो तोच खरा यशस्वी. साध्य, सिद्धता ह्या सगळ्या गोष्टी मिळतच असतात, पण जेव्हा आपण स्वतः सिद्ध होण्याच्या मार्गावर जातो आणि जेव्हा आपल्याला प्रार्थनेची काठी हातात असते तेव्हा आपल्याला सिद्ध होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता सर्वांनी मला काहीतरी दिलंय, जसं आपण आधी म्हटलं की समाजाचं मी ऋण लागतो. प्रत्येकाने मला काहीतरी दिलंय. मला जेवायला हवं होतं, शेतकरी कुठला तरी एक अननोन शेतकरी कुठल्या तरी भागात राबतोय, त्याच्या राबण्यामुळे मला अन्न मिळालं. कुठला तरी एक शिक्षक आता शिक्षण घेतोय, त्याच्यामुळे माझ्या मुलांना पुढे शिक्षण मिळेल. प्रत्येक माणूस कुठं ना कुठं तरी काहीतरी काम करत असतो ज्याच्यामुळे मला माझ्या जीवनात चालायची संधी मिळते आणि माझ्या जीवनात पुढे जायची एक संधी मिळते. त्या सगळ्यांचं भलं व्हावं हीच आपली इच्छा या प्रार्थनेतून आणि केंद्राच्या माध्यमातून आपल्याला दिसत असते. देत राहा, सतत देत राहणं. देत राहणं का देत राहणं? तर शेवटी ही ओळ त्यांनी सांगितली की जीवने यावत आदानम स्यात् प्रदानम ततोधिकम. याचे बरेच अर्थ आपल्याला हवे तसे आपण मिळवू शकतो. सांगितलंय काय? तुम्हाला बरंच मिळालंय, भरपूर मिळालंय. भारतासारख्या उत्तम देशात तुम्हाला जन्म मिळाला, सगळ्यात मोठी अतिशय सुंदर ही गोष्ट आहे. तुम्हाला आपल्याला गाईड करणारे आई वडील मिळाले. मोठे झाल्यानंतर स्वामीजींसारखा एक मोठा महापुरुष आपल्या आयुष्यात आलाय. केंद्रासारखं एक अतिशय मोठं संघटन आपल्या आयुष्यात आलंय. आपले कार्यकर्ते, आपले बंधू भगिनी आपल्या आयुष्यात आले. ह्यापेक्षा दुसरी गोष्ट असूच शकत नाही. हे सगळं जर आपल्याला मिळालं आहे, आपल्याला जर सपोर्ट करणारा आपल्याला समाज मिळाला आहे, तर आपलं काहीतरी देणं लागतं. त्यामुळे आपण जेवढं घेतलंय समाजाकडून त्याच्या कित्येक पट देण्याची आपली जबाबदारी आहे. जेवढं तुम्हाला येईल, तुम्हाला भरपूर येईल, त्याच्या तेवढ्याच पटीनं ते आपल्याला दिलं पाहिजे. म्हणून आपण शेवटी म्हणतो की जीवने यावत आदानम स्यात् प्रदानम ततोधिकम. आणि हे प्रार्थनेचं सार आहे. ही शेवटून दुसरी जी ओळ आहे की जेवढं मला मिळालं आहे तेवढं त्यापेक्षाही कित्येक पटीनं जास्त माझ्याकडून द्यायची सोय तू कर, मी देणारा नाही. माझ्याकडून ते कार्य तू करून घे. तू नसशील, तुझं अध्यात्म नसेल, तुझं अधिष्ठान नसेल, तुझ्यावरचा विश्वास नसेल आणि तुझ्या विश्वासाचा पाया नसेल तर मी ह्या जीवनात काहीच करू शकत नाही. तू माझ्याकडून करून घे तर ते कार्य साध्य होईल. महाभारतामध्ये द्रौपदी वस्त्रहरणाची गोष्ट सांगितली जाते. त्याच्यात म्हणतात की जेव्हा द्रौपदीचं चिरहरण होत होतं तेव्हा द्रौपदी दोन्ही हाताने ते वस्त्र घट्ट धरून होती आणि मनातून धावा करत होती, कृष्णा ये. त्यावेळेला कृष्ण प्रकट झाला नाही. त्यानंतर द्रौपदीला मनात शंका आली की अरे हा खरा आहे का नाही. ह्या वेळेला तो जर माझ्या मदतीला आला नाही तर त्याचा काय उपयोग? मी त्याला भाऊ मानलाय, त्याच्या भावाचा काय उपयोग? तिने एक हात सोडला आणि धावा सुरू केला, कृष्णा ये. तरीही कृष्ण आला नाही. जेव्हा तिने दोन्ही हात वर करून हात जोडून उभे राहिले त्या क्षणी कृष्णानं तिला वस्त्र पुरवायला सुरुवात केली असा उल्लेख आहे. तो का? संपूर्ण शरणागती जोपर्यंत आपण पत्करत नाही, जोपर्यंत आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत अंतरात्म्याकडून जो सप्लाय आहे, जो आपण म्हणतो त्याच्याकडून जे देणं आहे ते द्यायला तो सुरुवात करत नाही. कारण विश्वास आहे, येतो का नाही, येईल का नाही, होईल का नाही, हे बरोबर सांगतील का नाही. मग स्वामीजी खरंच बोलत असतील कशावरून, मग एकनाथजींनी कार्य केलंच असेल कशावरून, मग एकनाथजी कोणीतरी वेगळेच नसतील कशावरून. बऱ्याच गोष्टी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण ऐकतो. बऱ्याच वेगवेगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आपल्याला थोपवायचा प्रयत्न केला जातो, लिपवायचा प्रयत्न केला जातो. ह्या कुठल्याही
निगेटिव्ह ऋण गोष्टीवर विश्वास न ठेवता आपल्याला जे धन सांगितलं आहे, जे पॉझिटिव्ह सांगितलं आहे, त्या गोष्टीवर जर आपला विश्वास, दृढ विश्वास आणि अंतरात्म्यातून आलेल्या आवाजातून निर्माण झालेला विश्वास जर ठेवला तर हे साध्य करणं सहज शक्य आहे. आणि म्हणून त्यांनी शेवटी म्हटलेलं आहे की इत्येषा प्रार्थनास्माकं भगवन परिपूर्यता. दुसरी प्रार्थना काय आहे? माझं भलं होणारच आहे, त्याच्याबरोबर समाजाचं भलंही करायचं आहे. ते कसं करायचं आहे या मधल्या सर्व ओळीतून दिलेलं आहे. आपल्याला सर्वात प्रथम आपल्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला की वयम सुपुत्रा अमृतस्य नूनम, या पद्धतीतून केंद्राचं कार्य चालतं की प्रत्येक माणूस हा देवाचा अवतार आहे, देवाने पाठवलेला एक स्वयंभू अवतार आहे. त्याचा आदर करून त्याला घडवायचं आहे. ते कसं घडवायचं आहे हे पुढच्या प्रत्येक या ओळीतून सांगितलं आहे. आणि ते घडवण्यासाठी महत्वाचं आपल्याला काय हवंय तर सदाचार, आदर्शभूत विचार, सदाचारम आदर्शभूतम विचारम. ह्या जर गोष्टी आपल्याकडे असतील तर आपण आपल्या मार्गातून कधीच ढळणार नाही. माझ्याकडे सदाचार नाहीये तर माझ्याकडून चांगलं कार्य कधीच होणार नाही. माझ्याकडे आदर्शभूत विचार नाहीये, माझ्याकडून चांगलं कार्य कधीच होणार नाही. ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला, सर्व गोष्टींचा उहापोह केला तर केंद्राचं कार्य किती मोठं आहे, ते कार्य करण्यासाठी काय मार्ग आहे, माझ्या पद्धतीत मी ते कार्य काय करू शकतो, कशा पद्धतीने करू शकतो, तन मन धन या पद्धतीपैकी आता मी काय कुठल्या पद्धतीत आपण ते कार्य करू शकतो याचं गायडन्स, याची जाणीव या प्रार्थनेतून मिळते. आपल्या केंद्राच्या पदावलीत अजून एक गाणं आहे की आज तन मन और जीवन धन सभी कुछ हो समर्पण, राष्ट्रहित की भावना में हम करे सर्वस्व अर्पण. अतिशय महत्वाचं गाणं आहे. मी आज या घडीला केंद्रासाठी, देशासाठी, माझ्या समाजासाठी काय करू शकतो. केंद्राचं कार्य तर चालतं, ते आपल्याला कुठेही वाचायला, ऐकायला, बघायला मिळेल, पण मी काय करू शकतो हे बघणं महत्वाचं आहे. शिवाजी जन्मावा प्रत्येकाला वाटतं, पण कुठं? दुसऱ्याच्या घरात. माझ्या घरात नाही, मला शक्य नाही. मला माझं जॉब आहे, मला माझं कर्तव्य आहे, मला माझी ड्युटी टायमिंग आहे, मला माझ्या मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, मला हे करायचं आहे, मला माझे क्लासेस घ्यायचे. मग शिवाजी जन्मावा, शौर्य व्हावं कुठं? शेजारच्या घरात. आपल्याकडे नको आहे का? असं नकोय. प्रत्येकाने स्वतःहून विचार केला पाहिजे की मी काय करू शकतो. केंद्र आहे, केंद्र उभं राहिलं, केंद्राचं कार्य अव्याहतपणे चालू आहे. ते कार्य कोण करतं, त्यांना बळ कुठून मिळतं, ते असामान्य आहेत का सर्वसामान्य आहेत? ते जर सर्वसामान्य आहेत तर मी का नाही करू शकत? प्रत्येक जण आपण असं नाही म्हणू शकत की सर्वजण पूर्ण वेळ कार्य करते म्हणून बाहेर जाऊ शकते, पण नक्कीच आपण आपला खारीचा वाटा उचलू शकतो. त्यामुळे आपण जेव्हा प्रार्थना म्हणतो तेव्हा त्याच्यावर विचार होणं, केंद्राचा अभ्यास करणं आणि त्या विचारांचा चेंज, विचारांचं जे कन्व्हर्जन, विचारांचा जो बदल आहे तो आपल्या आचारात होणं आणि आचाराचा बदल आपल्या कृतीमध्ये होणं आवश्यक आहे. आपण वेळ देऊ शकतो, आपण पैसा देऊ शकतो, आपण स्वतःचा वेळ किंवा आपण समाजाचं संघटन करून समाजाचं भलं करू शकतो. आपण नक्की काय करू शकतो याचा विचार प्रार्थनेतून मांडलेला आहे. ह्यापैकी एक जरी ओळ आपण अंगीकारली, एक जरी ओळ आपण आपल्या मनात स्थापन केली, त्याची निर्मिती केली तर त्या ओळीतून आपल्याला सार्थकता मिळू शकते. एवढं प्रचंड सामर्थ्य, एवढी प्रचंड ताकद या प्रार्थनेत आहे. म्हणून आपण सतत ही प्रार्थना म्हणतो. कशासाठी? तर आपल्याला आपल्या आयुष्यात पूर्ण विराम द्यायच्या आधी, आपल्या आयुष्याला पूर्ण विराम द्यायच्या आधी आणि मध्ये स्वल्प विराम येऊ नये, म्हणजे थोडक्यात अव्याहत कार्य सुरू राहावं, यासाठी सतत ऊर्जा देणं आवश्यक आहे. जसं आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ नाश्ता जेवण लागतं, सतत ऊर्जा लागते, तशी आपल्या मेंदूला, आपल्या शरीराला ही सत्कामाची, सद्भावनेची ऊर्जा मिळणं आवश्यक आहे. म्हणून ही प्रार्थना आहे, म्हणून हे केंद्राचं कार्य आहे. थोडक्यात प्रार्थनेचं महत्त्व इतकंच आहे, जेवढा आपल्या शरीराला जगण्यासाठी श्वास आणि पाणी महत्त्वाचं आहे, तसं आपल्या कार्यासाठी ही प्रार्थना महत्त्वाची आहे. प्रार्थनेचा सतत अभ्यास करा, त्याच्यातून केंद्राचा अभ्यास नक्कीच होईल आणि ह्याच्यातूनच आपल्याला मार्ग दिसेल. जसा मलाही मिळाला तसा आपल्या सर्वांनाही मिळेल. ही शुभेच्छा आणि नववर्षाच्याही सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.